तर नमस्कार मित्र हो, आज तारीख किती आहे? 22. पुढं काय 23 जून 2024. तर आज आपली एक मिनी ट्रिप आहे. कुठं आहे ग? महाबळेश्वरला आहे आणि 2 दिवसाची ट्रिप आहे. तरी तुम्ही हा व्लॉग बघा, तुम्हाला मजा येईल ही ट्रिप बघण्यात. आणि कशी आवरून बसलेली आहे बघा बायको जायला. OOTD आमच्यावरून बघून घ्या. तुमचा दावा तुमचा नवीन आहे. घर जाएगा घर गया. मग काय काय कसं वाटालंय 6 महिन्यानंतर? आता आपण गोव्याला गेलो होतो, हनीमून ट्रिप. त्याच्यानंतर ही पहिली ट्रिप आहे, त्यामुळं आणि पावसाचं वातावरण मस्त असं झालेलं आहे. होप सो की महाबळेश्वरमध्ये पण असंच वातावरण असावं, नाहीतर घर गया. आणि काय हे काय म्हणत होते मी, ट्रिपचं रिच्युअल पण कम्प्लीट केलं आपण. कसलं रिच्युअल? जे व्हायला कंपल्सरी व्हायलाच पाहिजे. काय? प्रत्येक ट्रिपच्या आधी खरेदी नाही, एक महत्वाचं रिच्युअल आहे की ते कम्प्लीट. ते रिच्युअल कम्प्लीट भांडाभांडीचा. अरे तक्रार मी प्यार होय काय? जिथं भांडण नाही तिथं जिव्हाळा नाही. काय जी लोक भांडत नाही ती फेक करायला एवढं म्हणून. तर आता आपण सध्या महाबळेश्वरच्या स्टार्टिंगला पोहोचलेलो आहे आणि महाबळेश्वरच्या आम्ही जे पॉइंट बघणार आहे त्याच्या स्टार्टला एवढा आम्हाला भारी पॉइंट मिळाला आहे. तुम्ही आता सध्या बघा. बघ कसलं दिसालंय, जबरदस्त. कॅमेऱ्यात यायचा प्रयत्न करताना ठीक आहे. तर आता आपण महाबळेश्वरच्या आपण बुक केलेल्या प्रॉपर्टीवर पोहोचलेलो आहे. आणि काय नाव आहे ग? द कृष्णा व्हॅली विला. हा, कृष्णा व्हॅली विला म्हणून नाव आहे प्रॉपर्टीचं. तर तुम्हाला एकदा प्रॉपर्टी दाखवतो. प्रॉपर्टी बघा फक्त. अरे बघ की कसलं आहे प्रथम. ही आपली रूम आहे आणि या प्रॉपर्टीची मेन USP ही रूम नाही, तर तुम्हीच बघा मेन USP काय. उघड. ही बाल्कनी मधनं फक्त व्ह्यू बघायचा. व्ह्यू बघ कसा आहे. ही कृष्णा नदी, कृष्णा व्हॅली, या दरीला कृष्णा व्हॅली असं म्हणतात. आणि हा प्रॉपर्टीचा स्विमिंग पूल आहे. आणि आम्ही बाल्कनीत बसून उद्या सकाळी चहा पिताना हा व्ह्यू एन्जॉय करणार आहे. याला म्हणायचा असतो व्ह्यू. चित्र काढल्यासारखं दिसायला, चित्र काढल्यासारखं. लिटरली मस्त व्ह्यू आहे. जवळपास अर्धा तास झाला आम्हाला येऊन रूम मध्ये आणि आम्ही महाबळेश्वर फिरायला आलोय. आणि आमच्या बायकोनं एक पॉइंट फिरायला जायला 10 कपडे बदलून बघितल्या. कुठलं चांगलं दिसते हे बघायला. आणि त्यात आमचे 48 तास आम्ही इथं आहे. त्यातला 1 तास संपलेला आहे, खतम. आणि अजून गॅरंटी नाही चांगलं दिसते. हे 48 तासाची मेमरी आयुष्यभर चांगलं दिसायलाच पाहिजे. 48 तासाची मेमरी क्रिएट व्हायला 48 तास फिरायला पाहिजे पहिला. त्यातली 1 तास असेच गेलेत. त्यामुळे 47 तासाची मेमरी म्हणू शकतेस तू. चांगली दिसली नाही म्हणून.
बघाय. तर आता आपण पहिला फर्स्ट रोल मॅप्रोला. मॅप्रो मध्ये आपण थोडं लंच टाईप खायचं आहे आणि मॅप्रो गार्डन फिरायचं आहे. मॅप्रो मध्ये त्यांचे प्रोडक्टचं शोकेस असलेलं एक वेगळं दुकानच आहे त्यांचं मोठं, असं शोरूमच असल्यासारखं आहे, काय ते मॉलच असल्यासारखं आहे खाय प्यायचं. तर तिथं पहिला खायचं, तिथनं लिंगमाला वॉटरफॉलला ट्रेकिंग करत जायचंय. त्यासाठी मॅडमांनी शूज घातलात, जीन्स आणि टॉपवर शूज घातलात, कारण ट्रेकिंग करायला. आता पाणी आहे का तिथं बघूया आणि व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. त्या आपण मॅप्रो गार्डनला आलोय आणि जसं की तुम्ही व्ह्यू बघू शकताय, मॅप्रो गार्डन आहे. इथं त्यांचे मॅप्रोचे प्रोडक्ट्सचा शोरूम आहे. आम्ही जिथं उभारलोय आता त्याच्या एक्झॅक्ट खाली काय फॅक्टरी आहे आणि आपण आता याला मॅप्रो कॅफेला आलोय थोडं पेटपूजा करायला. तर फॅन्सी अशा रेस्टॉरंट काय कॅफे आहे तो तुम्ही बघू शकताय, एकदम फॅन्सी असा आहे. आणि इथं एक्स्ट्रा फिटिंग सिस्टम म्हणजे ऑर्डर या QR स्कॅन करून ऑर्डर द्यायची आहे. जुनं झाले काय, आमच्यासाठी नवीन आहे. आमच्या इथं सलीमला हाक मारल्यावर सलीम येतो न्यायला ऑर्डर. आता इथं सलीम QR कोड मध्ये आलाय, ऑर्डर द्यायची. आपण काय काय खाणार पहिला बघूया तरी मेनू. भूक लागल्या, फार भूक लागल्या. या हास्यामाग राग आहे, नवरा व्हिडिओ करलाय खायचं सोडून. फॅन्सी प्रोडक्ट आहेत आणि चेहरा बघा मॅडमांचा लक्ष्मी माता काली माता मध्ये रूपांतर होताना भूक लागल्यामुळे जरा एक डरकाही फोडा. आता तुम्ही लवकर ऑर्डर दिला नाही तर ते पण फोडणार. इथं पाणी बघा, पाण्यात पुदिना आणि लिंबू आहे. काय असलं फॅन्सी पाणी पिणार? पाणी काय नव्ह नक्की? अगं थांब, शोपीस असेल ग सुचे. कुठं घेऊन जायला लायकीच नाही मी. फॅन्सी पाणी बघा, पाणी प्यायला ग्लास बघा. आणि आम्ही काय काय मागवलं सुचिता? एक पिझ्झा. It was at this moment he knew. He fucked up. पाणी कसं तू सांगितली नाहीस? पाणीवर पाणी ती बघू. तहान लागल्या बाबा, चांगलं पाणी पण प्यायची. चुकते की पुदिन्याची टेस्ट आले काय? तू पी, तुला लिंबूचीच टेस्ट. आम्ही वेण्णा लेक पाशी आलोय आणि वेण्णा लेक पाशी पाऊस चालू झालाय आणि मस्त असं वेदर झाले. तर आम्ही बोटिंग करणार आहे. तू वाटलं ना की बोटिंग बंद. वेण्णा लेक जवळ आलेलो आपण आणि आता आम्ही वेण्णा लेक मध्ये बोटिंग करणार आहे. आणि जोरदार असा पाऊस चालू आहे आणि सुचिता काय मला तोंड घेणं झालं. गाड्या बघत्या गाड्या नाही, असं वेण्णा लेकला आलेलो आहे, असं बोटिंग आहे. आणि सुचिता एक्सायटेड आहे मग बोटिंग करायला. लय एक्सायटेड आहे. बोटिंगचा मस्त पैकी असा बोटिंगचा असा मस्त असा आस्वाद घेताना गुघान असे लाईफ जॅकेट घालून सुचिता एक्सायटेड आहे एकदम. बोटिंग साठी एक्सायटेड आहे सुचिता. इकडे बघ कसं वाटलं. अगे एन्जॉय कर गे. अरे तर फिरव तू. शुभम इकडं कुठं चालल्या बघ. कुठे चालल्या मस्ती कर. असं कर फक्त. फिरव.
खरोखर मला लई वाईट भीती वाटायला. भ्या ना पिलेली सुचिता एवढं पिलेलं आता बघा करल्या कर गे म्हणून भ्याय नाही नवऱ्याला ऐकायचं. नवऱ्यानं जरा बघ तिकडं बघ तर आज महाबळेश्वर मध्ये आपला डे 2 आणि आज आपण जे पॉइंट कव्हर करायचे ते म्हणजे आज सोमवार असल्यामुळं इथं फेमस असं शंकराचं महाबळेश्वर मंदिर आहे. परत आणि कुठलं मंदिर आहे? अतिबळेश्वर मंदिर. हे दोन ते कृष्णाचा उगम पंचगंगा मंदिर ते 3 मंदिर करायचे आहेत आज. त्याच्या आधी जरा भूक लागलेली असल्यामुळे पेटपूजा पहिला करायचे आणि ते झाल्यानंतर दुपारी 1-2च्या दरम्यान जेवून आपण कुठला लिंगमळा वॉटरफॉलला ट्रेकिंग करून जायचं. ट्रेकिंग धबधबा पाणी कसं पडतंय धब म्हणून धबधबा. ओके पण सध्या लिंगमाळा वॉटरफॉलला आलोय आणि सुचिता मॅडमांचं शूज घालायचा स्ट्रगल चालू. आता हे वॉटरफॉलला जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर ट्रेकिंग करत जायचं आहे आणि त्यासाठी मॅडमांना चप्पलवर चालता येणार नाही म्हणून शूज घालायचे. तुझं मी जाताना जाऊ शकतोय पण येताना मला चढता येणार नाही. तू उचलायची तयारी ठेव. तुला मी उचलून आणायचं आणि मला पण उचलणार. तू मला उचल. तू स्ट्रॉंग आहेस ना? मी स्ट्रॉंग आहे पण माणूस पण आहे. बघ बाबा असं ट्रेक करत जायला आपल्याला 1 किलोमीटर आणि सुचिता ऑलरेडी 1 सेंटीमीटरनं कमी झालेली आहे. महाबळेश्वरच्या ट्रिपचा शेवटचा पॉइंट आहे. मग काय मिस करणार महाबळेश्वर बद्दल? आपल्या हॉटेलचा व्ह्यू सकाळी उठल्यावर. मग आपण तिथे जागा घेऊया का एक? इथे घेऊन राहायचं. तिथं बंगला आहे बघ असं खराबच झाला. तो घेऊया काय उरसात घेऊया की? हो धबधबा गटरीचं पाणी वाटाले. हेच पुढे जाऊन धबधबा झाले काय? आता चढायचं आहे बस. ढग मिस करणार नाहीस? ढग पण मिस करणार. छान आहे महाबळेश्वर आणि आपल्याला वेदर छान मिळाला. तेच की. पण आता फिरायच्या लिस्ट मधनं महाबळेश्वर टिक म्हणण्यापेक्षा नेचरची गोष्ट आता काय जास्त बघायची नाही कारण आपलं झालंय बघून. बीच झालंय, माउंटेन झालं, आता बर्फ. आता फ्रीज मध्ये जायचं. आम्ही आता प्रतापगडला चाललोय. प्रतापगडला जायच्या आधी रोडला आम्हाला असा जबरदस्त सीन घाट पडलाय. हे माग दिसाले हे सगळं ढग आहे ढग. आणि आता मी तुम्हाला दरी दाखवतो. दरी कुठे दिसाले काय? हो कसलं चालू. फिलिंग बेस्ट. तर आपण दमून कुठं आलोय? प्रतापगडात आलोय प्रताप करायला. असं जोरदार पाऊस चालू आहे त्यामुळे पावसात भिजतच मॅडमांना स्पेशल छत्री आहे आणि आम्हाला
काय हम लड़के हैं साहब, हमारे साथ हमारे साथ ऐसा ही होता है. जय भवानी. आपण आता सध्या प्रतापगडच्या सगळ्यात टॉपच्या बुरुजावर आहे. जसं तुम्ही बघू शकताय सगळीकडं ढग आलेला आहे, त्यामुळं तसा व्ह्यू काय दिसत नाही. मागं बघू शकताय तुम्ही किती असं निसर्गमय असं वातावरण झालेलं आहे. पण जबरदस्त, जस्ट वन वर्ड, कसं जबरदस्त. पैसे भेटले